नेहमीच्या सगळ्या जुन्या पद्धती विसरून जाल जेव्हा तुम्ही ढाबा स्टाईल ही शाही रेसिपी घरच्या घरी बनवून तयार कराल। रेसिपीची लिंक खाली छोट्या त्रिकोणावर मिळून जाईल। मी काय केलं, मिक्सरच्या भांड्यात एक कांदा, एक टोमॅटो, काजू पाकळ्या, आलं, लसूण, मिरची आणि स्क्रीनवर दिसत होते ते सर्व खडे मसाले घालून छान बारीक वाटून घेतलं। पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलं, काजू तळून घेतले, पनीर तळून घेतलं। त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे बटर, 2 चमचे तेल घालून काश्मीरी मिरची पावडर घातली, तयार केलेला मसाला घातला, छान परतवून घेतला। स्क्रीनवर दिसणारे सर्व पावडर मसाले घातले, थोडंसं पाणी घालून मसाले परतून घेतले, मीठ घातलं, वटाणे घातले आणि थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी घालून हे वटाणे छान शिजवून घेतले। वटाणे शिजवून घेतल्यानंतर यामध्ये तळलेलं पनीर, तळलेले काजू घातले आणि 5 मिनिटं छान वाफ काढून घेतली। चमचमीत अशी आपली मस्त शाही रेसिपी तयार आहे। सगळ्यात शेवटी अर्धा चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा कसुरी मेथी याची हातावर घासून घेतली आणि 1 चमचा बटर घातलं, मस्त मिक्स केलं आणि शाही मटर पनीर तयार आहे।